वर्तकनगर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा विळखा. बिल्डर राहुल जाधव आणि वनिता गोटपगार यांच्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासन डोळेझाक का करते? ठाणे महानगरपालिकेची धातुरमातुर कारवाई. ठाणे महानगरपालिका अशा बिल्डरला पाठीशी घालण्याचे काम का करते? आज सर्रासपणे डोलेजंग इमारत उभी राहिली कशी? यात पालिकेचे काही साटेलोटे आहे का, असा सवाल विजय घाटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. बघूयात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय घाटे काय म्हणाले. नमस्कार, मी विजय घाटे, रिपब्लिकन बहुजन सेना या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आज आपण पाहत आहोत ठाण्यामध्ये जुन्या बिल्डिंगी किंवा तुम्ही पुण्यात पाहिला असेल, अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस झाला, त्या पाऊस काळामध्ये जुन्या बिल्डिंगी, इलिगली बिल्डिंगी पावसामध्ये ढसतात, कारण ते काम तसं कमजोर असतो आणि त्या काळामध्ये त्या बिल्डिंगी पावसाचा मार सहन करू शकत नाहीत. अशा बिल्डिंगी, इलिगली बिल्डिंग मध्ये राहणारा रहिवासी हा जीव मुठीत घेऊन राहतो. तर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुंब्रा, कळवा किंवा वर्तकनगर प्रभाग समिती असेल, लोकमान्य प्रभाग समिती असेल, अशा ठिकाणी अनेक बिल्डिंगी बनलेल्या आहेत. त्याच्यापैकी महात्मा फुले नगर, वैष्णवी आर्केड ह्या नावाची एक बिल्डिंग बनलेली आहे. शाहू स्मृतीच्या बाजूला आणि बालाजीच्या ह्या दोन्हीच्या मध्ये एक छोटीशी बिल्डिंग बनलेली आहे. ती 8 माळ्याची बिल्डिंग बनलेली आहे. महापालिकेनं 25 ते 30 वेळा कारवाई केली, थतरमथर कारवाई केली, काही स्लॅब तोडले आणि ती बिल्डिंग परत टोलेजेन उभा राहिली. कारण महापालिकेचा भोंगळा कारभार आणि बिल्डरचा पैसा, मग अधिकारी वर्ग पैशाला बघून लालचवलेला असतो. त्या लालचीपोटी उभा राहिलेली टोलेजंग ही वैष्णवी आर्केड, त्या वैष्णवी आर्केडचे बिल्डर राहुल पंढरी जाधव आणि वनिता गोटपगार ह्या दोघांच्या संगनमतानं उभी राहिलेली वैष्णवी आर्केड, ती बिल्डिंग बनत असताना त्या बिल्डिंगला कधी एक गिलासभर पाणी त्या स्लॅबवर टाकलं नाही किंवा आरसीसीला टाकलं नाही. जर अशा परिस्थितीत उभा राहिलेली बिल्डिंग ही किती वर्ष टिकेल? कारण मी शाहू स्मृतीमध्ये राहतो, 3ऱ्या माळ्यावरती, आणि प्रत्येक स्लॅब हा माझ्या डोळ्यानं पाहत होतो. आरसीसी काम चालू होतं त्यावेळेस. कारण त्या बिल्डरचे विकासक राहुल जाधव, फिरोज ठाकूर, वनिता गोटपगार ह्या लोकांनी कधीही एक ग्लासभर पाणी त्या बिल्डिंगच्या स्लॅबवरती टाकलं नाही. जर आरसीसीला पाणी नाही मिळालं, आरसीसी कमजोर होते आणि 10-20 वर्षामध्ये ती बिल्डिंग पडायला सुरुवात होती. मग ह्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट 4-4 लोकांना विकलेला आहे. एक फ्लॅटची किंमत 20 ते 25 लाख रुपये आहे आणि ती 4-4 लोकांकडनं राहुल जाधवनं पैसे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीत ती उभी राहिलेली आहे बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये 9-10 टेनंट आहेत. त्या टेनंटला देऊ केलेले रूम सुद्धा त्याने आजपर्यंत दिलेले नाहीत. कारण आज देऊ उद्या देऊ अशा चालवण्या त्यांच्याशी खेळतात. त्यांचे फ्लॅट सुद्धा दुसऱ्याला विकलेले आहेत. म्हणून असा विकासक ठाण्यामध्ये बिंदासपणे काम करतो. त्याच्या अगोदर, पावसाच्या अगोदर, मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारी मध्ये शिवाजीनगर, करवाला नगर लोकमान्य प्रभाग समितीच्या अंतर्गत राहुल जाधवने विनायक एंटरप्राइजेसच्या नावाने ती बिल्डिंग बनवली होती. कोर्टाच्या आदेशानं ते बिल्डिंग जमीन उद्ध्वस्त केली, लोक राहायला गेले होते. आणि ह्या वैष्णवी आर्केडचं सुद्धा मॅटर कोर्टामध्ये चालू आहे, हायकोर्टामध्ये, असे म्युन्सिपालिटीचे अधिकारी सांगतात. मग कोर्टाचा आदेश का निघत नाही? कोर्ट ह्या बिल्डिंगला तोडायला कुचकुच का करतं?
मग ही बिल्डिंग कुणाच्या तरी आशीर्वादानं उभी आहे का? ह्या बिल्डिंगला मोठ्या नेत्याचा आशीर्वाद आहे का? हा प्रश्नचिन्ह निष्पन्न होतो. क्या कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे? मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात 1 इंच सुद्धा इलिगली बांधकाम होऊ देणार नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात म्युन्सिपालिटीच्या डोळ्यात काजळ घालून 8 माळ्याची बिल्डिंग एका दिवशी तरी उभी राहिली नाही. 2023-24 पासून हे बिल्डिंग काम चालू आहे. आज 26 उजळला, काम चालू आहे. मग म्युन्सिपालिटीला ह्या बिल्डिंगकडे बघण्यासाठी वेळ नाही का? जर म्युन्सिपालिटीने एवढा वेळ घेऊपणा केला तर कुठलीही बिल्डिंग एका रात्रात उभी राहत नाही. आणि तिला एवढा वेळ दिला म्हणूनच ही बिल्डिंग उभी राहिली आणि ह्याच्यामध्ये म्युन्सिपालिटीच्या काही अधिकाऱ्याचे हात गुंतलेले आहेत असं आम्हाला याच ठिकाणी वाटतं. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला, ठाणे महानगरपालिकेला विनंती करतो, ह्या बिल्डिंगमध्ये 32-40 घरं आहेत. 32-40 घरामध्ये 40 घरामध्ये 5-5, 6-6 लोक राहत असतील, येणार आहेत राहायला. आणखीन काम पूर्ण झालं नाही, इंटेरियर आतलं सगळं बाकी आहे. जर ह्या 100-200 लोकांच्या जीवाशी खेळणारी बिल्डिंग जर तुम्हाला उभा राहू द्यायची असेल, त्याची उद्या होणारी पडझड आणि धोकेदायक अगोदरच झालेली आहे. कारण 25 ते 30 वेळा महापालिकेनं कारवाई करून ही बिल्डिंग उभी राहिली. जर ह्याच्यात लोक राहायला आले तर भविष्यामध्ये लक्की कंपाऊंड होण्याची भीती वाटते. परत लक्की कंपाऊंड होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिकेला माझी विनंती आहे, ताबडतोब आपण हायकोर्टाचा आदेश काय आहे ते बघावा आणि हायकोर्टाचा आदेश घेऊन ही बिल्डिंग जमीन उद्ध्वस्त करावी अशीच माझी मागणी आहे. महापालिका आयुक्ताकडे माझी विनंती आहे की आपण जातीनं लक्ष देऊन हे बिल्डिंगचा विकासक, करवलनगर शिवाजीनगर मधली बिल्डिंग तोच विकासक यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून समाजाची लूट होण्यापासून थांबवावं आणि असे बिल्डर समाजामध्ये उत्पन्न होऊ नयेत ह्याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून यांना या समाजामध्ये राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण ही समाजाला विकून खाणारे लोक आहेत, त्यांना समाजाचं काही लेनदेन नाहीये. एक फ्लॅट 4-4 लोकांना विकतात, 4-4 लोकांना फसवतात आणि नंतर तो 5व्याला विकून त्याला राहायला देतात. ते लोक आपले पैसे देऊन भोळे बापडे लोक यांच्या पाठीशी फिरतात, त्यांना दम देतात, जीवे मारण्याची धमकी देतात. अनेक प्रकारचे हे लोक त्यांना ब्लॅकमेल करतात. आणि वनिता गोतपगार तर मला वाटतं ठाण्याची फुलंदेवी बनलेली आहे. त्या फुलंदेवीला रोखायचं काम महाराष्ट्र सरकार करणार आहे की नाही करणार आहे हे आम्हाला महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून विचारावं लागेल. हेच माझी महाराष्ट्र सरकार आणि ठाणे महानगरपालिकेला विनंती आहे. जय भीम, जय हिंद.